सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आत्तापर्यंत आपण हनुमानाच्या जरा कर्तव्याच्या गोष्टी ऐकल्या. अगदी परिपूर्णपणाने प्रेम भक्ती करून तो त्याची कर्तव्य पूर्ण करत होता, सेवा करत होता. अतिशय भक्तिभाव त्याच्या मनामध्ये होता, हे आपण बघितलं. पण आता इतरही काही गमती जमती बघायच्या आहेत. एक प्रभू रामांचा असंच एक श्रेष्ठ भक्त आला होता. म्हणजे अनेक वर्ष तो श्रीरामांचा जप मनामध्ये श्रीराम अगदी साठवून ठेवलेत त्यांनी. अनेक वर्ष असं चालू आहे आणि त्याला नक्की वाटलं की आपण सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहोत. पण एक शंका होतीच ना, हनुमान म्हणजे कसा अगदी प्रसिद्ध भक्त आहे श्रीरामांचा. पण तरी त्याच्या मनामध्ये काय वाटलं, कदाचित मी हनुमानापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे भक्त का हनुमानापेक्षा थोडा कमी आहे. कधी कधी वाटायचं नाही माझ्या इतकं करत नसेल तो हनुमान, इतकं मी हे करतोय, इतका मी जप करतोय, इतकं मी सगळं करतोय, असं त्याला वाटायचं. कधी कधी असं वाटायचं नाही हनुमानच श्रेष्ठ आहे. एकदा तो हनुमानाकडेच गेला आणि त्याने विचारलं हनुमानाला सरळ, हनुमाना तुला तर श्रीरामांचं सगळं हे माहिती आहे, काय गुपित सगळं माहिती आहे त्याला, श्रीरामांचं संपूर्ण गुपित तुला माहिती आहे. मग तू सांग ना की श्रीरामांचा श्रेष्ठ भक्त कोण, असं विचारलं. पण आता हनुमानापुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला. काय प्रश्न आहे हनुमानापुढे की आता काय सांगायचं याला. म्हणजे हनुमानाला स्वतःचं नाव सांगायचं नव्हतं. सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण, हनुमानाला स्वतःचा मोठेपणा गायचा नव्हता आणि खोटंही बोलायचं नव्हतं आणि खरंही सांगायचं नव्हतं. आणि शक्यतोवर म्हणजे दरवेळी तो आला की हनुमान
टाळत असते तो विषय आणि दुसराच कुठला तरी विषय बोलायचा. आता काय झालं, तो मागेच लागलाय की सांग ना मला, तुला माहिती असेल श्रेष्ठ भक्त कोण आहे श्रीरामांचा. तो म्हणाला, खरं सांगू का, श्रीरामांकडे भक्तांची नोंदवही आहे. तर जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तो पहिला, नंतर दुसरा, अशी त्यांनी नोंद केलेली आहे त्यांच्या नोंदवहीत. तर तू काय कर म्हणे, श्रीरामांकडे जा. ते भक्तांनी विचारलं, पण श्रीराम मला दाखवतील का ती नोंदवही. अरे म्हणे, तू भक्त आहेस. हनुमान म्हणतो, तू भक्त आहेस ना, तू त्यांचा आवडता आहेस, तुला ते दाखवणारच वही. हा गेला. श्रीरामांकडे गेला. म्हणाला की मला हनुमानाने सांगितलेलं आहे की तुमच्याकडे भक्तांचं नावं लिहिलेली नोंदवही आहे, ती मला जरा देता का, मला बघायचं आहे माझं नाव. ते अतिशय कामात होते. आता त्यांना अतिशय खूप कामं. त्यांनी त्याच्याकडे बघितलंही नाही. ते म्हणाले, जा तिकडे समोर ती वही ठेवली आहे बघ एका कोपऱ्यात, आणि ती वही घे आणि बघ. जास्त त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्यांनी. मग त्यांनी काय केलं, तो गेला. ती वही तो आता बघायला लागला. अतिशय भक्तिभावाने आता त्या सारखा श्रीरामांना मनातून नमस्कार करून 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 त्या नोंदवहीमध्ये माझंच नाव पहिलं असू दे, श्रीरामा त्या नोंदवहीत माझंच नाव पहिलं असू दे, असं म्हणून 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 तो ती नोंदवही हातात घेतली. मग ती वही उघडायच्या आधी पुन्हा एकदा श्रीराम श्रीराम श्रीराम, माझंच नाव पहिलं असू दे. असं करत करत पहिलं पान उघडलं. अतिशय सुंदर चित्र काढलं होतं त्याच्यावर. अतिशय हळूवार हात लावला त्या वहीला. सुंदर कसं नक्षीकाम केलंय पाहत राहिला. पुन्हा त्याच्या मनात तोच भाव, पहिलं पान उघडू की नको, उघडल्यावर माझंच नाव दिसलं पाहिजे. पुन्हा श्रीराम श्रीराम श्रीराम, सारखी प्रार्थना. आणि एकदाच ते पान उघडलं त्यांनी, आणि काय आश्चर्य, त्याचंच पहिलं नाव त्या यादीत बरं का, त्या भक्ताचंच पहिलं नाव. त्याच्या आनंदाला आता पारावार राहिला नाही. अतिशय उत्साहाने सगळी बाकीची वही शोधत राहिला. सगळी बाकीची वही तो शोधत राहिला, कोणाचं काय नाव दिसतंय. आणि तो जे नाव या यादीत शोधत होता ते नाव त्याला काही केल्या दिसेना. आता काय करायचं. त्याला त्याचं नाव आहे याचा आनंद होताच, पण त्याला जे पाहिजे ते दुसरं नाव या यादीत नाही, म्हणून त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याने ती वही बंद केली. उठला, बेचैन झाला. अतिशय बेचैन होऊन त्यांनी काय केलं, हनुमानाकडे आलाय तो अतिशय घाईने. हनुमाना, माझ्याकडे एक चांगली बातमी आहे, एक वाईट बातमी आहे. हनुमान म्हणाला, काय झालं सांग बरं. तो म्हणाला की श्रीरामांच्या नोंदवहीमध्ये फक्त माझं नाव पहिलं आहे आणि इतर नाव आहेत, पण जे मी दुसरं नाव शोधत होतो ते कुठेही नाही आहे. हनुमान म्हणतो, का रे बाबा, तू कोणाचं नाव शोधत होता. अरे म्हणे, तुझं नाव मी शोधत होतो, ते कुठेही नाही आहे.
तुझं नाव या वहीत कुठेही नाही. मला अतिशय वाईट वाटलं. खरं सांगू का हनुमाना, म्हणजे तुझं तर नाव असायलाच पाहिजे. म्हणजे ही वही काहीतरी चुकीची आहे की काय? तीच जी वही आहे तीच मी पाहून आलो आहे ना, का भलतंच काहीतरी पाहून आलो आहे? नक्की काय आहे? आणि माझ्यापेक्षा तू तर किती मोठा भक्त आहेस हनुमाना, तुझं नाव कसं काय वगळतील स्वामी? हनुमानाला एका गोष्टीचं कौतुक वाटलं. हा ना नुसता निरोप द्यायला आलाय आपल्याला, आणि त्याच्यासाठी इतकी कष्ट घेऊन त्याला वाईट वाटून तो आपला बिचारा सांगतोय मला की अरे तुझं नाव नाही, आणि तेवढ्यासाठी तो इथे आलाय परत इतक्या लांब माझ्याकडे. त्याला अतिशय कौतुक वाटलं आणि त्याला हसू पण आलं. त्यांनी प्रश्न विचारला, प्रभू रामांची छोटी नोंद वही तू पाहिली आहेस का मोठी पाहिली आहेस? तो म्हणाला मोठी. तो म्हणतो कसा भक्त, काय श्रीरामांकडे काय अजून एक वही आहे? हादरला तो. त्यांनी नाही मला तसं सांगितलं. तर हनुमान म्हटला, तू मागितलीच नाहीस तर ते कशी देतील दुसरी वही तुला? तो म्हटला, हनुमाना तुला खात्री आहे ना? आणि लगेच गेला, लगेच पळत गेला, रामांकडे परत गेला पळत. परत आला हे पाहून श्रीरामांना खूप आश्चर्य वाटलं. श्रीरामांच्या पायांशी लोटांगण घातलं आणि मी तुम्हाला सारखा त्रास देतोय, पण मला जरा छोटी नोंद वही बघायची आहे. ती नोंद वही श्रीरामांनी आपल्या शर्टाच्या खिशात ठेवली होती. श्रीरामांच्या चेहऱ्यावर हसू आलं आता, आणि ती आपल्या स्वतःजवळ असलेली छोटीशी नोंद वही अत्यंत प्रेमाने काढत अतिशय हळूवारपणे ती वही काढून त्यांनी त्या भक्ताला दिली. जसं काय आपण एखादी सोन्याची वस्तू पकडतोय अगदी अलगद हातांनी, इतकी छान नाजूक, अशी ती वही पकडली आणि त्याला दिली. मगाशी जी मोठी नोंद वही द्यायची होती ती नोंद वही देताना ती घे तिथली असं म्हणाले, आणि आत्ताची छोटी नोंद वही देताना इतक्या प्रेमाने हळुवारपणे काढत त्याला दिली. त्यांच्या चेहऱ्यावर इतके प्रेमाचे भाव होते, म्हणजे त्यांना दाखवायचं होतं ही नोंद वही खास नोंद वही आहे. भक्ताच्या लक्षात आलेलं आहे आता. तीही नोंद वही त्यांनी अतिशय हळूच उघडली की माझं नाव मिळेल का नाही. त्या वहीमध्ये मात्र सगळ्यात पहिलं नाव हनुमानाचं होतं. आश्चर्य वाटलं त्याला. पुढे अजून ती वही बघायला लागला, एखाद्या वेळेस पुढे माझं नाव असेल. पाहायला लागला तर स्वतःचं नाव त्या नोंदवहीमध्ये कुठेही नव्हतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि श्रीरामांच्या चरणावर डोकं ठेवलं त्यांनी. आणि या नोंदवह्या म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही केल्या आहेत असं विचारलं त्यांना. श्रीराम म्हणाले, पहिली नोंद वही म्हणजे जे भक्त त्यांच्या मनात मला आठवतात, जे भक्त स्वतःच्या मनात मला आठवतात त्यांची ही पहिली नोंदवही आहे. आणि ही जी दुसरी नोंदवही आहे, ज्या भक्तांच्या भक्तीने मी त्या भक्तांना सारखं आठवतो त्याची ही दुसरी नोंदवही आहे.
मला आठवावं लागतं त्या भक्तांना, त्याची ही दुसरी नोंदवही आहे. त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि पळत पळत तो तिथून हनुमानाकडे गेला. हनुमानाचे सुद्धा पाय धरले. हनुमानाने उठवलं त्याला. तो म्हणाला, यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. सर्वात श्रेष्ठ भक्ताचं नाव जाणायचं कशाला होतं तुला? आपण भक्ती करायची आणि आपण आपली भक्ती वाढवायची. श्रेष्ठ भक्त कोण हे समजावून घेण्याची गरजच नाही आहे. अशी सेवा म्हणजे असं आपण अशी भक्ती करायची, असं वागायचं आपल्या जीवनात आपण, की स्वामी आपली आठवण काढतील, असं हनुमानाने त्या भक्ताला समजावलं. आता अजून एक दुसरी गंमतशीर गोष्ट आहे, अतिशय गंमतशीर आहे. हनुमानाचा निरागसपणा म्हणजे केवढा निरागसपणा आहे ते आता आपण बघूया. एकदा काय झालं, एके दिवशी आहे ना, हनुमान सारखा सीतामाईच्या मागे मागे फिरत होता. पण तिला माहिती होतं बरं का, की हनुमान आहे ना अतिशय भोळा भाबडा आहे. अगदी एखादं छोटं मूल असावं ना, एखादं छोटं मूल असावं सारखं मागे 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 मागे, तसा तो अतिशय भोळा भाबडा. म्हणजे या संसारातलं किंवा या जीवनातलं तसं त्याला फारसं काही कळत नाही, हे सीतेला माहिती होतं. अतिशय निरागस. आणि तो आपला म्हणजे इतका प्रभू रामांच्या बद्दल आदर त्याला, की तो आपला सारखा सीतामाईच्या मागे मागे हिंडत होता. एके दिवशी शरीर जरी त्याचं प्रचंड आहे तरी त्याचं मन अतिशय लहान मुलासारखं आहे, हे तिला माहिती होतं सीतामाईला. आणि हनुमान हा इतका भोळा बाबडा आहे की सीतामाईला त्याची काळजी पण वाटायची, की लोक याला फसवतील का काय. अगदी घरातल्यासारखाच तो झाला होता. आणि म्हणून तिने काय केला, हा आपल्या प्रेमाने फिरतो मागे मागे, राहू दे असं करून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ती आपलं आपलं काम करत होती दिवसभर. आणि आता प्रभू श्रीराम दरबारातून आता परत येतील, त्याच्यासाठी ती तयार होत होती. आरशासमोर बसली होती. बोटांच्या चिमटीत तिने कुंकू घेतलं होतं आणि भांगामध्ये भरत होती. बरोबर मध्यभागी ते कुंकू कसं बसेल, हां असं अगदी छान तिने एका सरळ रेषेत कुंकू बसवलं. आता हनुमानाला मात्र हे काही कळेना, सारखंच निरीक्षण. मग म्हटलं काय, की लहान मुलासारखं, असं काही त्याला वाटत नव्हतं. आता ही तयार होतीये, आपण कसं बघायचं. एक तर तो निरागसच होता, अतिशय निष्पाप. म्हणून म्हणजे ॲक्च्युअल काय आहे, की त्याच्या मनात भाव आहे सीतामाई म्हणजे आपल्या आईसारखीच आहे असं. तर त्याला काही कळेना, म्हणजे हे काय चाललंय हिचं, ही का अशी केसांमध्ये कुंकू का भरतीये. तर तिच्या जवळ आला बरं का. त्याने त्या भांगामध्ये बघितलं. तिला ह्याची सवय होती की हा सारखाच बरोबर बरोबर असतो आपल्या. तो काय म्हणाला तिला, केसांमध्ये हे लाल डाग कसले आहेत
असं विचारलं त्यांनी. सीतामाई काय सांगणार आता? म्हणजे काय की विवाहित स्त्रिया पूर्वी आपल्या भांगामध्ये कुंकू भरायच्या, पण त्याला हेही माहीत नव्हतं ना विचारायला. कुंकू हे सौभाग्याचं लक्षण असतं आणि असं करतात वगैरे, त्याला काहीच माहीत नव्हतं. मग शेवटी काय झालं, आता एवढ्या साध्या भोळ्या माणसाला कसं काय समजावून सांगत बसायचं, आणि श्रीराम येतील याची तिला घाई होती. मग तिने काय केलं माहिती आहे का, की त्याला उत्सुकता आहे ना, लगेच उत्तर दिलं. आता छोट्या मुलांना आपण कशी उत्तरं देतो तसं, की अरे मी तो लाल रंग का लावला आहे तेवढ्याच केसांना माहिती आहे का? श्रीरामांना लाल रंग आवडतो म्हणून लावलाय तो मी. सीता अगदी सहज बोलली आणि तिने काय केलं, आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवला तयार होण्याचा. तयार होत बसली होती ती. आता हनुमानाला 1 मिनिट राहावे ना, तो पळाला सीतेच्या महालाबाहेर. अयोध्येच्या रस्त्यांवर आता तो धावत सुटलेला आहे. इतका धावतोय, इतका घाईत आहे की बापरे, त्याचा धक्काबिक्का लागायला नको म्हणून लोक बाजूला होत आहेत, त्याला वाट करून देत आहेत. आता अयोध्येच्या ह्याच्या बाजारपेठेतून तो पळतोय आणि जिथे पाहिजे तिथे जाऊन पोहोचला. कापड व्यापारी होता एक, हां, त्याच्या गोदामामध्ये गेला. कापड व्यापाराला हनुमान माहिती होता. तो म्हणे, हनुमाना काय चाललंय? व्यापाऱ्याला वाटलं अरे वा, हनुमान आलाय आपल्या दुकानात. स्वतः उठून त्याचं स्वागत करणार. स्वागत बिगत स्वीकारायला यायला वेळ कुठे. सगळं बाजूला फेकलं, त्यांनी प्रवेश केला तिथे. व्यापारी गोंधळून गेला, हा घुसतो का आहे माझ्या दुकानात? अचानक बुडबुड असा आवाज आला. आतमध्ये गेलाय तो आता. त्यावेळी कसं असायचं माहिती का, हे जे कपडे होते ना, ते अशा मोठमोठ्या कढया, मोठमोठी भांडी, त्याच्यामध्ये हे कपडे भिजवून ठेवायचे. मग ते कपडे वाळवायचे. अशा पद्धतीने रंग देण्याची पद्धत होती कपड्यांना. तो रंग बसतो आणि जो वरवर असतो, कापडाच्या वरवर जो असतो तो निघून जातो आणि कापडामध्ये जो घुसलेला असतो रंग तो कायम राहतो. अशा पद्धतीने. आणि पूर्वी आहे ना, प्लेनच साड्या वगैरे असायच्या. खूप पूर्वीची गोष्ट आहे. असं ते गोदाम होतं त्याच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला साड्या लावलेल्या होत्या. तो आतमध्ये शिरला. सगळी तिथे रंगवायची सामानं होती. तो आतमध्ये गेला आणि काहीतरी बुडबुड असा आवाज आला. तो आवाज आल्यानंतर कोणाला काही कळेना. म्हणून काय झालं, व्यापारी आत बघायला गेला. कामगार होतेच तिथे. आणि तिथे बघितलं आत, तर सगळे जोरजोरात सगळे कामगार हसायला लागले. का हसायला लागले? काही कामगार तर पोट धरून जमिनीवर लोळायला लागले. हसून हसून बेजार झाले. का तर म्हणे त्यांच्या समोर एक लाल माकड होतं. हनुमानाने काय केलं, हे जे कपडे रंगवायची मोठ्या कढया असतात ना, त्या आधी काहीतरी त्याच्यात केमिकल रिॲक्शन करतात, तापवून वगैरे, आणि गार झाल्यानंतर त्या कढया तशाच ठेवतात आणि मग त्याचा रंग बसतो कपड्यांवर. तर हनुमानाने लाल रंगाच्या कढईत उडी मारली. कसलाही विचार केला नाही. संपूर्ण तो लाल झाला. आणि लाल माकड सगळेजण हसायला लागले. नक्की काय झालंय कोणाला कळेना, पण दृश्य मात्र विनोदी होतं बरं का. गोदामातनं बाहेर पडला. आपलं काम झालेलं आहे असं त्याला वाटलं.
अतिशय आनंदित झाला, अतिशय आनंदित झाला. आणि तिथनं बाहेर पडला आणि अयोध्येच्या रस्त्यावर चालू लागला. लोक काही का म्हणेनात, मला पाहिजे ते आज झालेलं आहे, बास. इतका खुश होता. लोकांकडे लक्ष नाही, लोकांकडे अजिबात लक्ष नाही. लक्ष असलं तरी यांच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे. अतिशय खुश होता. जसजसं तो पुढे जाईल तसतसा काय झालं, तो ओल्या रंगातनंच निघालेला आहे ना आत्ता. तो जात असताना रस्त्यावरती लाल रंगाचा सगळा पट्टा ओढला जात होता. ओला ओलाच आहे तो अजून. आणि सगळे लोक त्याच्याकडे बघून, त्याच्या त्या अवताराकडे बघून सारखे हसत होते. नुसती नजर जरी त्याच्यावर गेली तरी हसू येत होतं लोकांना. आणि म्हणजे आपण स्वतःने एवढा वेडेपणा केला आहे हे त्याला अजिबात कळत नव्हतं बरं का. आणि इतर लोक आपली मजा उडवत आहेत याचं त्याला कधीच काहीच वाटलं नाही. मनातून तो स्थिर होता. त्यांनी स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याचं ध्येय काय होतं लक्षात आलंच असेल. आला तो धावत पळत, कधी एकदा श्रीरामांसमोर मी उभा राहतोय आणि त्यांना कसं वाटेल, बास. धावत पळत. आणि जिथे दरबार भरला होता, एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालू होती अयोध्येमध्ये. थेट कुणाचीही परवानगी न घेता श्रीरामांच्या दरबाराच्या बाहेर तिथे तो हजर. घुसला आतमध्ये की माझं हे रूप मी कधी एकदा श्रीरामांना दाखवतोय. दरबार सोडून तो लांबून येत असतानाच श्रीरामांचं लक्ष इकडे गेल्यावर ते थोडेसे हसले. एरवी हा राजा एवढा गंभीर राजा, त्या राजसभेमध्ये लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. एवढी महत्त्वाची सभा, एवढा गंभीर विषय, हा राजा का हसतो आहे. थोड्या वेळात हनुमान अजून पुढे आला, अजून जवळ आला, अजून हसायला लागले. तो आत घुसला. आता मात्र श्रीराम आसनावरून उठले आणि जोर जोरात हसायला लागले, जोर जोरात हसायला लागले. तेवढ्यात कोणाचं तरी लक्ष हनुमानाकडे गेलं. अहो राजाकडे काय बघताय, ते बघा लाल माकड आलं इथे, ते बघा. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का. हसत सुटले, सगळे हसत सुटले. पोटं दुखायला लागली, एवढे हसत सुटले सगळे. हां, सिंहासनावर उठ बैस करत हसत हसत श्रीराम. काही त्यांना बोलायचंही सुचेना. आणि राजा का हसतोय हे कोणाला कळेना. प्रचंड हसण्याचा आवाज आला या राजदरबारातून. आणि माझ्यावर इतके श्रीरामप्रभू खुश आहेत म्हणून अतिशय मिश्किलपणे आणि आनंदाने, छोट्याशा मुलासारखा, छोट्या बालकासारखा हनुमान आनंदाने हसत राहिला, हसत राहिला. आणि मग काय झालं माहिती का, सगळेजण दरबारातले हसतायत. हां, सगळ्यात खुश कोण आहे तर हनुमान. मग शेवटी हनुमानाला एकदा म्हणाले बरं का, एकदा शेवटी हनुमानाला श्रीराम म्हणाले की तुझ्या या नवीन अवतारामागचं गुपित काय आहे बाळा, जरा सांगशील का, हे तू असं का केलंयस. हसत हसतच विचारलं. हनुमान अतिशय आनंदाने हसलं. त्याचंही कारण त्याला सांगायला काहीच वाटलं नाही. छोट्याशा मुलासारखं, मी बरेच दिवस झाले सीतामाईकडे बघतोय लपून छपून. हां, आणि काय झालं म्हणे की का बघतोय मी, तर त्या तुम्हाला सतत आनंदी कसं करतात, सतत ते एवढ्या तुम्हाला आनंदी कसं करतात हे मला कळेना की कशा पद्धतीने मी तुम्हाला आनंदी करावं.
हे मला बघायचं होतं. आणि शेवटी मी त्यांना रहस्य उलगडायला लावलंच. दिवसभर त्यांच्या मागे राहिलो. मग मला कळलं की त्यांनी मला सांगितलं, कपाळावरचं लाल कुंकू आणि भांगातलं लाल कुंकू हे पाहून, लाल रंग पाहून श्रीरामांना अतिशय आनंद होतो. मग आता एवढूसं लाल कुंकू आणि एवढासा लाल रंग पाहून आनंद होतो, म्हणून मी संपूर्ण अंग लाल केलं, म्हणजे तुम्हाला आनंदच आनंद होईल. आणि त्याच्यासाठी मी हे सगळं केलं. याच्या आधी मी तुम्हाला इतकं हसताना, इतका आनंदी कधीही मी तुम्हाला आयुष्यात बघितलं नाही. टेन्शनयुक्तच बघितलंय. उलट कधीही मला नेहमी असं वाटायचं की आपले प्रभू श्रीराम अत्यानंदात केव्हा मला बघता येतील. आणि त्याच्यासाठी आज मी हे करून पाहिलं तर आपण अगदी मनापासून हसलात, आनंदी झालात. हे एक जादूचं सूत्र मला सीतामाईकडून मिळालं, असं तो बोलला. श्रीरामांनी तो डोक्याला हात लावला. काय करावं याला, म्हणजे किती निरागसता की काहीही त्यातलं कशातलंच काहीही समजत नाही. खरोखरीच आता पुढे अजून काय म्हणतो हनुमान बघूया. काय झालं म्हणे, एकदा राजवाड्यामध्ये बरं का, श्रीरामांबरोबर नाही पण अशाच अनेक कामगिरीच्या मोहिमा असतात ना, अशी एक गुप्त सभा चालली होती बरं का. आणि त्याच्यात हे मंत्री कोणी नव्हते, इतर श्रीरामांचे भक्त किंवा इतर सगळे सेवक. सगळे जे छोटे मोठे सेवक होते ना, मंत्र्यांची सभा नव्हती. लहान मोठे सेवक सगळे अयोध्येतले. काय होत होतं माहिती का, हनुमानाची सेवा पाहून एक सेवा हा विषय सगळीकडे रुजत होता. आणि आपण पण काहीतरी करू, हनुमानाला खूप आनंद मिळतो सेवा करायला, तर आपल्याला पण मिळाली पाहिजे. आणि काय झालं की नेहमीच तशी आकर्षक सेवा हनुमानाची असायची. आणि जन्मजात प्रेम आहे हनुमान आणि श्रीरामांचं. पण सगळ्यांना मात्र काय वाटायचं माहिती आहे का, की त्याची ती सेवा बघून आहे ना सगळे गोंधळूनच जायचे. त्यांना असं वाटायचं हा खूप पुढे पुढे करतो आणि आम्हाला कधीच सेवेची संधी मिळत नाही. एकदा काय झालं, हनुमानाला सगळ्यांनी, ह्याच्यात काही श्रीराम नव्हते इन्व्हॉल्व, सगळे जे सेवक होते बरोबरीने राहणारे सगळ्यांनी मिळून हनुमानाला सांगितलं, काहीतरी एक महत्त्वाचं काम आहे तुझं, तू असा जा. त्याला कुठेतरी पाठवून दिलं बरं का. आणि एक अत्यंत अशी गुपित अशी गुप्त सभा भरली तिथे. म्हणजे त्या राजघराण्याशी संबंधित, राजघराण्यापासून ते त्या राज्याची, श्रीरामांची जी कामं असतील तिथपर्यंत छोटी मोठी कामं करायची, आपण प्रेमाने करायची, असं सगळ्यांच्या मनात होतं. सगळे सेवक या सेवेला
हजर होते या सभेला. एकच व्यक्ती म्हणजे केवळ हनुमान नव्हता, त्याला पाठवलं होतं कुठेतरी, आणि त्याला याची खबर लागू नये अशी काळजी घेतली गेली होती. अतिशय गंभीरपणे सभा संपली आणि त्याच्यावर आता सगळ्यांनी मिळून जे काही ठरवलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार होता. कोणाचा? श्रीरामांचा. सभा संपल्यावर त्यांना बोलवलं गेलं. सभा संपल्यावर त्यांना दरबारामध्ये बोलवलं गेलं. निरोप पाठवला. ते आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आले आणि सगळं लिखित स्वरूपात लिहिलेलं होतं त्यावेळेच्या पद्धतीनुसार, आणि त्या पेपरवरती त्यांची आता सही, शिक्कामोर्तब राजाचं पाहिजे ना. मनाला वाटेल ते कोणाला करता येणार नाही, पण आम्ही सभेमध्ये असं ठरवलं आहे, हे सगळं राजा वाचून बघणार होता आणि मग त्याप्रमाणे राजाला मान्य असेल तर ते होणार. म्हणून अगदी बारीक सारीक सेवांवर विचार केला गेला होता. आणि काय झालं माहिती का, सगळ्या सेवा लिहून काढल्या आणि प्रत्येकाने जे जे इच्छेला येईल ते नाव त्यात सेवेपुढे लिहिलं, आपापलं नाव. अशा रीतीने ही सगळी यादी तयार झाली. आता राजा काय करतो, सगळेजण बेचैन होते. आता श्रीराम आलेले दरबारात, ते आता वाचायला लागले. तो खलिता हातात घेऊन, कागद हातात घेऊन ते वाचायला लागलेत. आता मग प्रत्येकाला वाटतं, हो आता माझं नाव वाचणार, मग ती सेवा बरोबर आहे की नाही, का मी चुकीचं काही लिहिलं आहे, असं अगदी राजाबद्दल अतिशय आदर. आणि आपल्याला हनुमानाप्रमाणे आता ही सेवा करायला मिळणार आहे का, अशा तयारीत सगळे होते बरं का. असं करता करता काय झालं, त्यांनी सगळं मान्य केलं. श्रीरामांनी सगळी यादी वाचली, पूर्ण यादी वाचली, ती मान्य केली त्यांनी आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. झालं, त्यांची सही झाली. आणि खूप असा विचार करतोय असं दाखवून शेवटी श्रीराम म्हणाले, चला माझी संमती आहे सगळ्याला. अगदी सगळ्यांच्या मनामधला ताण कमी झाला आणि सगळे अतिशय आनंदित उड्या मारायला लागले की आपल्याला काहीतरी आता मिळणार आहे. एकमेकांना मिठी मारायला लागले. आपण काहीतरी राजाच्या पदरी आता भूमिका बजावणार आहोत महत्त्वाची, असं त्यांना वाटायला लागलं. त्याच्यामध्ये प्रत्येकाने प्रभू रामांची कोणती सेवा करायची हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं होतं. बारकाईने एकही सेवा आता शिल्लक नव्हती. इतक्या सगळ्या सेवांवर विचार केला होता. प्रत्येकाला प्रत्येक सेवेची जबाबदारी वाटून दिली होती आणि एकच व्यक्ती तिथे नव्हती, त्यामुळे त्याला सेवा करण्याची संधी मिळाली नाही. आता काय झालं माहिती का, हे सगळं झालं, शिक्कामोर्तब झालं, सगळे आनंदी होते, आनंदोत्सव साजरा करत होते आणि नेमका हनुमानाने आत प्रवेश केला. अयोध्या नगरीमध्ये मी नसताना काहीतरी खलबत चालली आहे हे हनुमानाच्या लक्षात आलं. आणि त्याला थोडीफार जाणीव होती की आपण काय सेवा करतो ना, आपण जरी सरळ मनाने केली तरी सगळ्यांच्या पोटात दुखतंय. आणि मग तो आला, आनंदोत्सव चालला आहे त्याने पाहिलं. प्रभू रामांच्या हातात खलिता आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय हेही पाहिलं. गेले काही आठवडे काही न सांगता तो प्रभुरामांची सेवा करत होता. म्हणजे काय, त्याला काही सांगावंच लागत नव्हतं, सगळ्या प्रकारची तो सेवा करू शकत होता. काही ठरवावं लागलं नाही की कोणत्या काळी कोणती सेवा करायची आहे. मग असं जर ठरवावं लागलं असतं तर म्हटलं असतं की माझ्या यादीत सीतेला लंकेतून सोडवणं हे काम नाही आहे माझ्या यादीत, असं म्हटलं असतं ना तो. त्याला काही कधी सांगावंच लागलं नाही आयुष्यात की श्रीरामांची सेवा कर म्हणून. काही आठवडे
तो प्रभुरामांची सेवा करत होता. पण अयोध्येमध्ये नाराजी दिसते सगळ्यांच्या मनात. सगळे निराश झालेले आहेत की सारखा हाच सेवा करणार. हे त्याला लक्षात आलं होतं. कोणालाच संधी मिळायची नाही सेवा करायची. कोणी कोणी तर बोलूनही दाखवलं होतं, आपापसात बोलत होते लोक. म्हणजे त्याची उत्तम सेवा, पण सगळ्यांची काय सेवेची संधी शून्य. आता याला काय करणार? इतरांनी मार्ग शोधला कशी सेवा करायची. मग आता त्याच्यासाठी या यादीत काहीही काम नव्हतं, काही उरलेलंच नव्हतं. त्यांनी ठरवलं यादी मिळवायची. जे काम यादीत नाही ते आपण करायचं. हुशार होता तसा. अतिशय शांतपणे तो प्रभुरामांकडे गेला. आणि तो आता प्रभू श्रीरामांकडे गेला म्हणजे झालं कल्याण आपलं. आपल्या सेवा जातात का काय? सगळ्यांचा आनंद विरून गेला एकदम. त्यांनी हात पुढे केला. प्रभुरामांनी त्याच्या स्वाधीन केली ही यादी. म्हणजे काय? बघू यादीत काही राहिलंय का बघतो. प्रभू श्रीराम म्हणाले, बघ काय राहिलंय काय नाही राहिलंय, ठरवतो तुला काय करायचंय. सगळ्यांना वाटायला लागलं आता आपली मेहनत वाया जाणार सगळी. पण आता हनुमानसाठी छोटीशी सुद्धा सेवा शिल्लक राहिली नव्हती. मग काय झालं? तो एकदम म्हणाला, असं होय. आणि असं त्यांनी म्हटलं आणि सगळे एकदमच खूप घाबरले. याला काहीतरी सापडलं वाटतं. सगळ्यांनी कसं कारस्थान केलं माझ्या लाडक्या हनुमानाबद्दल याच्याबद्दल श्रीराम हसतच बसले होते. अजून सगळ्यांकडे पाहून हसत होते. म्हणजे असं कधीही त्यांना हनुमानाचं प्रेम आहे म्हणून इतरांबद्दल द्वेष असं काहीही नाही. हनुमानाचंही प्रेम आहे, इतरांनाही तो किती छान सेवा करतोय याच्याबद्दल वाटतं आहे. हे श्रीरामांना अगदी प्रेमाने वाटत होतं. मग कोणालाही काहीही काम मिळत नाही म्हणून सगळ्यांनी असं केलं याचंही कौतुक आता श्रीरामांना वाटत होतं. मग काय झालं? त्यांनी शोधलं त्यातलं. हनुमान श्रीरामांना म्हणतो, याच्यात एक सेवा नाही आहे, पण ती सेवा करण्याची परवानगी तुम्ही मला देणार का? ती द्यावी, ती परवानगी द्यावी अशी विनंती केली. श्रीराम हो म्हणाले, चालेल. मान डोलावली त्यांनी. आणि त्यांनी विचारलं की तुला काय सापडलंय? कोणती सेवा राहिली आहे या यादीत? काय म्हणणं आहे तुझं? हनुमान कसा आहे माहिती आहे ना? अतिशय बालिश, अतिशय बालिश. त्याला काही त्या सगळ्या लोकांशी सेवकांशी स्पर्धा करायचीच नाही आहे बरं का. बालिशपणा आहे त्याच्या अंगात की मग मी मोठ्यात मोठी सेवा शोधून घेतो. त्याच्या मनात फक्त श्रीरामांचं प्रेम आहे, एवढंच त्याला हवं आहे की आता ते प्रेम जास्तीत जास्त कसं मिळवायचं. आणि हीच खरी मुळी सेवा आहे. आपल्या मनात दुसऱ्याचं प्रेम, दुसऱ्याच्या मनात आपलं प्रेम राहिलं पाहिजे, हीच तर खरी सेवा आहे. अजून काय पाहिजे? तो म्हणाला एक सेवा राहिली आहे, चुटकी वाजवणे. चुटकी. हां, आता तो काय म्हणतोय कुणालाच कळेना. ते इकडे तिकडे बघायला लागले. हनुमानाला खूप हसू आलं. त्यांनी समजावून सांगितलं, म्हणजे चुटकी केव्हा वाजवावी लागते माहिती आहे का? जेव्हा प्रभू श्रीराम कामाने दमतील आणि जांभई देतील तेव्हा त्यांच्या तोंडापुढे चुटकी वाजवली की ती जांभई जाईल. म्हणजे त्या जांभईचा सुद्धा त्यांना फार वेळ त्रास नको व्हायला. ही सेवा याच्यात नाहीच आहे.
ही छोटीशी सुद्धा सेवा करायची माझी इच्छा आहे. बाकीच्या सगळ्या मोठ्या मोठ्या सेवा तुम्ही पार पाडलेल्या आहेत. सगळ्यांना इतकं हसू आलं, जाऊ दे ना, काय म्हणतोय, याला ही सेवा आपण देऊन टाकू. अगदीच फुसकी सेवा आहे. आणि त्यांनी केली आणि नाही केली, आपल्याला काय आहे? आपल्या सेवेत काही फरक पडला आहे का? आपलं नाव तर मोठं होणार आहे ना, आणि श्रीरामांची काहीतरी आपल्याला सेवा करायला मिळणार आहे ना. मग काय, त्याला काय करायचं ते करू दे. अत्यंत बालिश आहे तो, छोट्या मुलासारखा. मग आता ठीक आहे, सगळे हसले आणि म्हणाले ठीक आहे. आता काय झालं? श्रीरामांनी जांभईसाठी तोंड उघडलं की त्यांच्या तोंडापुढे चुटकी वाजवायची. हा सारखा त्यांच्या समोर बसलेला, सतत एकटक त्यांच्याकडे बघतोय. एक जांभईसुद्धा चुकता कामा नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सभेचं कामकाज झालं, तिथेही तोच आहे, जवळात जवळ सगळ्यात समोर बसलेला. ते सगळं आटोपून खाजगी कक्षाकडे गेले. ते सीतामाईला म्हणजे सीतामाईबरोबर राहण्यासाठी ते संध्याकाळी गेले. आणि सीतासुद्धा त्यांची वाट पाहायची, कारण कसं होतं, वनामध्ये दोघं होते. काही बोलणं, काही बसणं व्हायचं, जोपर्यंत होती सीता त्यांच्याबरोबर तोपर्यंत. परंतु इथे काय झालं, आता राज्याचा एवढा कारभार सगळा बघायचा, एक सेकंदसुद्धा श्रीराम तिच्या वाट्याला यायचे नाही. मग तिला वाटायचं की संध्याकाळी थोड्या वेळ त्यांच्याबरोबर आपण घालवावा, जरा बोलणं बसणं. हां, तर तिला तेवढाच वेळ असायचा. त्या दिवशी संध्याकाळी काय झालं, श्रीराम कक्षामध्ये येऊ लागले. तिला आनंद झाला आणि ती बघते तर काय, त्यांच्या मागे हात जोडून एकदम निरागस हास्य. म्हणजे हनुमानाला काही वाटतच नाही आहे की आपण या दोघांच्या मध्ये आलोय वगैरे, काही नाहीच. त्याला या जगाचं माहिती आहे का? ब्रह्मचारी म्हणजे काय, तो उगीच ब्रह्मचारी नाही आहे. तो कितीही मोठा झाला तरी हे कुठलेही भावच नाही आहेत त्याच्या मनामध्ये, अत्यंत निरागस. आणि ह्याची सीतेला पूर्णपणे कल्पना होती, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल गैरसमज वगैरे असं काही नव्हतंच. एक छोटंसं मूल असल्यासारखंच होतं ते, कितीही तो मोठा झाला तरी. आणि अतिशय मिश्किलपणे हसत तो श्रीरामांबरोबर आला. सीतेला वाटलं हा कशाला आला इथे. सीता म्हणाली, तू इथे काय करतोयस? त्यांनी सांगितलं, आज दरबारात काय ठरलंय. आज दरबारात असं ठरलंय की त्यांना एक जरी जांभई आली, मग झोपेत जरी त्यांना जांभई आली तरी मी चुटकी वाजवणार आहे. त्यांना त्या जांभईचा सुद्धा त्रास होता कामा नये. त्याच्यामुळे ते झोपले की हा त्यांच्याचकडे पाहत बसणार. पाहत बसणं म्हणजे शारीरिक पाहत बसणं नाही आहे नुसतं, त्यांचा चेहरा जरी पाहिला तरी संपूर्णपणे त्याचं मन भरून जात होतं. म्हणजे आपल्याला एका प्रसंगाची आठवण आहे. त्यांनी सगळ्या सभेला हृदय आपलं फाडून आतमध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामाई दाखवली होती. केवळ श्रीरामांच्या समोर बसून त्यांचं रूप पाहणं म्हणजे प्रत्यक्ष त्याला परमेश्वर भेटत होता. आणि याच्यातून त्यांनी ते साधलं होतं. तर तो आला इथे आणि काही सीतेचंही त्याने ऐकलं नाही. तर तो म्हणाला, मला ही छोटीशी सेवा देण्यात आलेली आहे दरबारामध्ये, आणि कधीही ते जांभई देऊ शकतात, रात्री झोपल्यावर सुद्धा ते जांभई देऊ शकतात. तेव्हा चुटकी वाजवण्याचं माझं कर्तव्य आहे त्यांच्या तोंडापुढे. सीतामाईनी तर अगदी हात टेकले त्याच्या पुढे की हनुमाना, तुला काय सांगायचं. तो सतत श्रीरामांचा चेहरा रात्रभर बघत बसला. आणि सीतामाई दरबारात हा असा निर्णय कसा झाला याचा पश्चात्ताप करत होती. पण एक गंमत आहे
की लोकांना सुद्धा हा हनुमान कसा असा श्रीरामांना आकर्षित करतो. म्हणून त्यांनी सुद्धा सगळ्या सेवकांनी बंडच पुकारलेले. दुसऱ्या दिवशी सभा भरली. परत सगळे सभेत आले. कालची सेवा कशी झाली, कालची सेवा कशी झाली. आणि हा हनुमान सतत श्रीरामांबरोबर आहे हे त्यांना कळलं. आणि अतिशय सगळ्यांना वाईट वाटलं. आणि त्या यादीतून संपूर्ण त्या सभेनी, लाखो लोकांनी ते जांभई समोर चुटकी मारण्याचं काम यादीतनं काढून टाकलं. ही काही खरी सेवा नाही आहे म्हणे, नुसतं त्यांच्या मागे मागे फिरणं. आणि म्हणून ते काम काढून टाकलं. हनुमानाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. त्याचं कारण आहे, ह्याच्यापेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या पेलल्या आहेत आयुष्यात, करायचं ते सगळं केलं आहे. सगळीकडे धावत सुटला आहे. दुसऱ्या तीरावर जाऊन, लंकेत जाऊन जिथे अशक्य होतं ते शक्य केलेलं आहे. सगळं त्यांनी केलं आहे श्रीरामांसाठी. त्याला वाईट वाटण्याचं कारण काहीच नव्हतं. पण त्यांनी त्या दिवशी 24 तास श्रीरामांचं दर्शन घेऊन स्वतःला मात्र तृप्ती दिली होती. ह्याचा त्याला फार आनंद वाटत होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हनुमान हा हारणाराही नव्हता, स्वतःचा उत्साह घालवणाराही नव्हता. आणि त्याने कधी दुसऱ्याचा सुद्धा उत्साह घालवण्याचा प्रयत्न नाही केला. पण त्याच्याकडे या शक्ती, युक्ती आणि या सगळ्याबरोबर नम्रता, आदरणीय भाव, श्रीरामांची सेवा हा खूप मनात असलेला मोठा भाव आहे त्याच्याकडे. हे कोणाकडेही नाही. प्रत्येक वेळी जीवाची पर्वा न करता आपल्या प्रभूंबद्दल मनामध्ये भाव ठेवणं हे सोपं नसतं. तितकी ती भक्तीच असावी लागते. बोला प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.